कानून के हात लंबे होते हैं असा एक प्रसिद्ध हिंदी पिक्चर मधील डायलॉग आहे। त्याची प्रचिती 5 वर्षांनी पोलीस कर्मचाऱ्यांनाच आली आहे। 20,000ची लाच मागणारा विजय चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल असून तो आता फरार आहे। 5 वर्षापूर्वी रेतीचा व्यवसाय करणाऱ्याला दरमहा 20,000 रुपये हप्त्याची मागणी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली होती। त्या पोलिसांवर गुरुवारी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उरड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। विशेष म्हणजे प्रादेशिक न्यायसहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून स्पेक्ट्रोग्राफिक तपासणी अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। विजय सुखदेवराव चव्हाण असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे। सध्या विजय चव्हाण खदान पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। 2019 मध्ये आरोपी चव्हाण उरड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता। 4 डिसेंबर 2019 रोजी अवैधरित्या रेती वाहतुकीचा व्यवसाय चालू ठेवण्याकरता संजय नामदेवराव कुंभार व विजय सुखदेवराव चव्हाण हे दरमहा 20,000 रुपये हप्त्याप्रमाणे लाचेची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती। तत्कालीन पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी 8 डिसेंबर 2019 रोजी पडताळणी करून कारवाई केली होती। दरम्यान कारंजा रमजानपूर गावाचे जवळ विजय चव्हाण याने तक्रारदारास 20,000 रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते। 12 डिसेंबर 2019 रोजी सापळा रचण्यात आला होता, मात्र आरोपीला संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नव्हती। त्यानंतर एसीबीने अमरावती येथील प्रादेशिक न्यायसहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळेत स्पेक्ट्रोग्राफिक तपासणीसाठी नमुने पाठवले होते। त्याचा अहवाल 5 वर्षांनंतर प्राप्त झाला। त्यावरून पोलिसांनी विजय चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान या प्रकरणात विजय चव्हाण याला निलंबित करण्यात येईल की नाही अशी विचारणा होत असताना तो फरार झाला कुठे असा प्रश्न उपस्थित होतो।